हाय गर्ल्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी परत एकदा तुमच्या भेटीस आलेली आहे एक नवीन छानसा असा मेकअप लुक घेऊन. तुम्हाला जर का हा माझा मेकअप लुक आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारचा मेकअप तुम्ही कुठल्याही सणावाराकरता किंवा समारंभाकरता करू शकता घरच्या घरी. खूप छान पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे स्टेप बाय स्टेप. फ्लॉलेस मेकअप तुम्ही कसं काय करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी सणवार म्हटलं की आपल्याला लवकर उठून आधी ते पुरण गॅसवर किंवा चुलीवर चढवायचं असतं, ज्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही आणि मग चेहरा सुजल्यासारखा वाटतो. त्यावेळेस आपण अशा प्रकारचं आईस रोलर भेटतो, तुम्हाला कुठेही मिळेल, ऑनलाईन ऑफलाईन मार्केटमध्ये. खूप स्वस्त असतो. त्यामध्ये पाणी भरून तुम्हाला रात्रभर ते फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं तुम्हाला ते उठल्यावर चेहऱ्यावरती फिरवून घ्यायचं आहे. याच्याने तुमचा जो चेहरा झोप न झाल्यामुळं सुजल्यासारखा दिसतो किंवा डोळ्याखाली वगैरे जे सूज असते डोळ्यावरती, ते बऱ्यापैकी कमी होते तात्पुरती. स्पेशली जेव्हा कधी स्पेशल ऑकेजनसाठी तयार व्हायचं असतं तेव्हा बरेच जण असं आधी फेस रोलर वापरतात चेहऱ्यावरती. याला फेस आयसिंग पण म्हणतात. दररोज करणं इतकं म्हणजे ते रेकमेंडेड नाही आहे, सेफ नाही आहे. पण जेव्हा कधी असं स्पेशली तयार व्हायचं असेल, हेवी मेकअप करायचा असेल, तेव्हा हे केल्याने छान मेकअप बसतो चेहऱ्यावरती. आज मी हे पहिल्यांदाच ट्राय करत आहे आईस रोलर. केल्यानंतर पण तुम्हाला थोडंसं चेहऱ्यामध्ये टाईटनेस जाणवतो आणि गालबिल असे थोडेसे लाल होतात. जेवढं तुम्ही म्हणजे सहन करू शकता तेवढं ते करायचं आहे. माझ्याने म्हणजे पूर्ण आईस रोलिंग मी फिनिश नाही केलं आहे, कारण ते बेरेबल नसतं ॲक्च्युली. बघायला जरी जाणवत नसेल तर जेव्हा आपण करतो ॲक्च्युली चेहऱ्यावरती, तर ते स्पेशली जे पहिल्यांदा करतात ते इतके कम्फर्टेबल नसतात. त्यानंतर इथं मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही मॉइश्चरायझर वापरू शकता. मी जे प्रोडक्ट वापरते आहे त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेनच. चेहरा छान सुकवून घेतला आहे मी आधी आईस रोलर करण्याआधी, आणि आता इथे मी लावती आहे हे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे नेहमी तुमच्या स्किन टोन किंवा स्किन टाईप नुसार चूज करायला हवं. ऑइली असेल तर वॉटर बेस, किंवा ड्राय असेल तर ऑइल मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. किंवा ते सीझनवर पण डिपेंड करतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तुम्ही कधी मेकअप करताय त्यानुसार. किंवा याच्यात जर फार कन्फ्युजन असेल तर ऑल स्किन टाईपचे जे मॉइश्चरायझर येतात ते तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे मी इथं लावून घेतले.